उंबरगाव गुजरातवरून आम्ही निघालो होतो. बाईकवर पाठीवर एक बॅग होती, डोक्यात एक स्वप्न होतं आणि मनात एकच विचार की गणपतीपुढे कसं गाठायचं. शेवटी प्रवास सुरू झाला. हळूहळू अंधार होऊ लागला. प्रवास तर सुरू झाला, पण आम्हाला थोडी भीती वाटायला लागली. कारण का अंधार की सभोवताल पूर्ण काळोखात बुडू लागलं. घनदाट जंगल, अंधाऱ्या वळवंटामधून आम्ही वाट काढत होतो आणि शेवटी वेळ झाला होता रात्रीचे 10. एका वळणावर एक माणूस दिसला. म्हणजे एक काका आम्हाला भेटले, साध्या कपड्यात, डोक्यावर टोपी. आम्ही थोडं घाबरतच विचारलं, काका इथे आम्हाला राहायची किंवा जेवायची सोय होईल का? तेव्हा काका हसून म्हणाले की तुम्ही वाटलंच आमच्या घरी जेवून घ्या, काम समजून तुम्हाला मी जागा देतो. त्या रात्री आम्हाला फक्त एक खोली मिळाली नाही, आम्हाला भेटला एक माणूस ज्याच्या रूपानं कदाचित गणरायाचं भेटला असं आम्ही समजलो. गणपती बाप्पाचे साक्षात दर्शन झाले होते त्या दिवशी, कारण त्या रात्री त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित होतो. मित्रांनो, खरं सांगू तर की अशा टायमाला तर तुम्ही संकटात असाल आणि तुम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला जात असाल, तुमच्या मनात गणपती बाप्पा असतील तर हे गणपती बाप्पा कुठून ना कुठून धावून नक्की येतात.